आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे। राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये शेतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये पावसासंदर्भात चर्चा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतींचंही मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीतेही भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या भाजप नेत्यांचा बडगुजर यांना विरोध आहे। मंत्री गिरीश महाजन यांची विरोध करणाऱ्यांना तंबी देण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सुधाकर बडगुजर आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीतेही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। नाशिकच्या भाजप नेत्यांचा बडगुजर यांना विरोध हा कायम आहे। शक्ती प्रदर्शन करून बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर मंत्री गिरीश महाजन यांनी बडगुजर यांना विरोध करणाऱ्यांना तंबी दिलेली आहे। त्यामुळे आज त्यांच्या या पक्ष प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष असेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गणेश गीतेही भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नाशिकमधील ही मोठी राजकीय घडामोड आपण म्हणावी। नाशिकच्या भाजप नेत्यांचा मात्र बडगुजर यांना विरोध आहे। सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावरती अनेक प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, बडगुजर यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे। खरं तर आज ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर हे मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। जवळपास नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते 10 ते 12 बसेस आणि 50 फोर व्हीलरचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात रवाना होणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेतले माजी मंत्री बबन घोलप, त्यांची मुलगी माजी महापौर नैना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तरक यासह 10 ते 12 माजी नगरसेवकांचा आज भाजपामध्ये प्रवेश होतोय। मोठे शक्ती प्रदर्शन हे सुधाकर बडगुजर यांच्याकडून केलं जाणार आहे। खरं तर स्थानिक नेत्यांचा विशेषतः आमदार भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचा विरोध असताना देखील सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय। आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण बघितलं असेल तर याच सुधाकर बडगुजरांवर भाजपने विविध आरोप केले होते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सलीम कुत्ता प्रकरणी डान्सचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल करण्यात आलेला होता। त्याच्या बडगुजर हे देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले होते। मात्र आता तेच भाजपवाले सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देत आहे। मोठे शक्ती प्रदर्शन करत हे जो भाजप प्रवेश आहे हा मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा भाजपचा पक्ष प्रवेश होणार आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।